हॅलो फ्रेंड्स, मी सचिन पारखी आपलं स्वागत करतो आपल्या ऑनलाईन पाठशाळा युट्यूब चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक 10th क्लासचा महत्त्वाचा क्वेश्चन घेत आहोत. तो क्वेश्चन बराच वेळा विचारलेला आहे आणि 10th बोर्डच्या एक्झामच्या अनुषंगाने महत्त्वाचा टॉपिक आहे. तर पाहूया आपण या क्वेश्चनकडे. पहा बेटा, आपण एक महत्त्वाचा क्वेश्चन घेतोय. पहा यामध्ये पहा, इन ट्रायंगल एबीसी angle BAC is equal to 90 degree. Angle BAC is equal to 90 degree दिला आपल्याला. त्यानंतर सेगमेंट AP is perpendicular to side BC. Segment AP is perpendicular to side BC. Okay, is perpendicular to side BC. Okay. Then after D is midpoint of side BC. D is midpoint of side BC. Okay. Then prove that twice AD square is equal to BD square plus CD square. Okay, आपल्याला प्रूव्ह करायचं आहे twice AD square is equal to BD square plus DC square. Okay, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर विद्यार्थी पहा, दाखवला आहे D प्रूफ मध्ये पहा, D is midpoint of side BC. हा क्वेश्चन जवळपास 4 मार्कला क्वेश्चन विचारलेला होता बोर्ड एक्झाम मध्ये. ओके, तर पहा बघा, D is midpoint of side BC. D is midpoint of side BC. ओके, आपल्याला माहिती आहे. तर मिड पॉइंट आहे म्हणजे BD इक्वल टू DC असणार. BD is equal to DC. ओके, देन आफ्टर व्हॉट प्लॅन टू डू. आता हा इक्वेशन आपण बंद करून टाकू. ठीक आहे. तर बघा, हा मोठा ट्रायंगल दिसत आपल्याला BAC. हा ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल आहे. दिलेला आपल्याला इथे 90 डिग्री दिलेले आहे. ठीक आहे. ट्रायंगल ABC राईट अँगल ट्रायंगल ABC इज राईट अँगल ट्रायंगल. आता हा राईट अँगल ट्रायंगल असेल तर आपण काय यूज करतो? पायथागोरस थेरम. ओके, बाय पायथागोरस थेरम ओके, बाय पायथागोरस थेरम काय ना, BC स्क्वेअर. आता बाकीच पाहायचं नाही आपल्याला. जो ट्रायंगल ABC पहा, हा ट्रायंगल ABC आहे ना, हा ट्रायंगल पहा, यामध्ये हायपोटेन्यूस कोणता असणार? हायपोटेन्यूस म्हणजे साइड अपोजिट टू 90 डिग्री, म्हणजे हे BC येणार. BC स्क्वेअर is equal to AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. ठीक आहे. आता बघा, आता यामध्ये हे इक्वेशन बघा, BC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. ओके, आता हा BC ला आपण काय लिहू शकतो? BC ला लिहू आपण ट्वाइस BD. BC जो आहे इथून थोडं डिस्टन्स जे आहे, या डिस्टन्सला लिहू शकतो आपण ट्वाइस BD. ठीक आहे. त्यानंतर ठेवायचं आपल्याला BC इज इक्वल टू ट्वाइस BD स्क्वेअर इज इक्वल टू काय ना, AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. आता थोडंसं आपण केलं तर काय करायचं? 2 चा स्क्वेअर 4. ठीक आहे. 4BD स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. ओके, मीन्स 4BD स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. इथला इक्वेशन नंबर 2 आपण काम पाठावर करायचं. ठीक आहे. आता हा BD जर घेतला आपण BC ला, तो इथून घेतला. ठीक आहे. आता बघा कसं, बघा आता पुढच्या स्टेपला काय करायचं आपल्याला, की हा मीडियन दिली आपल्याला, म्हणजे मीडियन आहे, मिड पॉइंट आहे म्हणजे मीडियन आहे. ठीक आहे. इन ट्रायंगल ABC, ठीक आहे. AD इज मीडियन, AD इज मीडियन. ओके, AD इज मीडियन असेल तर आपल्याला करायचं आहे, कोणतं ट्रायंगल यूज करायचं आपण? अपोलिनियस थेरम. ओके, बाय युजिंग अपोलिनियस थेरम. ठीक आहे. अपोलिनियस थेरम काय ना, अपोलिनियस थेरम नुसार AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाइस AD स्क्वेअर प्लस ट्वाइस BD स्क्वेअर. ओके, व्हॅल्यू पुट करा आपण. पहा, AB स्क्वेअर
plus AC square is equal to twice AD square plus twice BD square twice BD square. आता थोडंसं आपण पाहिलं तर पहा AB square plus AC square is equal to 4BD square आहे. आपण आताच व्हॅल्यू काढली, ठीक आहे. बघा AB square plus AC square is equal to 4BD square. व्हॅल्यू पुट करा. याची व्हॅल्यू काय करणार 4 टाइम्स BD square is equal to हे as it is twice AD square plus twice BD square. आता जर आपण या BD ला क्रिया साईडला घेतलं तर काय ना पहा या साईडला घेतलं तर twice AD square म्हणजे काय ना twice AD square is equal to, ठीक आहे. हा 2 twice BD square प्लस आहे, जर आपण इकडे शिफ्ट केलं तर मायनस होणार, तो 4BD square minus twice BD square. ओके, म्हणजे आपल्याला काय मिळते 2AD square is equal to 4 minus 2BD square. ओके, म्हणजे 2 काय करायचं आहे twice AD square, हे twice AD square आला इथे, ठीक आहे. BD square plus CD square प्रूव्ह करायचं आहे. पहा आता थोडंसं आपण ऑब्झर्व केलं, आपण आता हे जे इक्वेशन होतं 4BD square इथं करू शकतो, लिहू शकतो आपण from 1 from 2 म्हणजे हा a ची व्हॅल्यू बी आहे. ओके, तर बघा आता पुढच्या स्टेपला काय करायचं आपल्याला की फ्रॉम 1 BD आणि DC इक्वल आहे, BD आणि DC इक्वल आहे, द्या म्हणतो बाय BD आणि DC कसे आहे इक्वल आहे, म्हणजे 2 टाइम्स आहे ना, तर आपल्याला काय होतो 1 टाइम्स BD प्लस 1 टाइम्स CD स्क्वेअर. तर काय आहे twice AD square is equal to BD square plus CD square. कारण की BD आणि DC एकच आहे, BD आणि DC सेम आहे, व्हॅल्यू सेम आहे, कारण की हा मिड पॉइंट आहे DC चा. ओके, फ्रॉम 1. ओके झालं. तर बघा बेटा हा क्वेश्चन या टाइपने तुम्ही जर केला तर हा क्वेश्चन जवळपास 4 मार्कला विचारला होता, ठीक आहे. हा क्वेश्चन आस्क्ड फॉर 4 मार्क्स. ओके, 2020 चा पाहिला तुम्ही, ठीक आहे. तर तुम्हाला लक्षात येईल दिसेल तिथे की हा 4 मार्कचा क्वेश्चन होता, ठीक आहे. हा क्वेश्चन इझी आहे आणि तुम्ही थोडंसं लक्ष द्यायला आहे की आपल्याला पायथागोरस थेरम यूज करायचा आहे, त्यानंतर अपोलिनियस थेरम यूज करायचा आहे. तर थोडंसं रिकॅप घेऊ आपण या क्वेश्चन बद्दल. तर पहा D is midpoint of side BC, BD equal to DC. यामध्ये दिलेलं आहे D is midpoint of side BC, BD equal to DC. Then triangle ABC is right angle triangle, हा right angle triangle आहे. तर आपण ते यूज करायचा पायथागोरस थेरम, बाय युजिंग पायथागोरस थेरम. आता आपल्याला टार्गेट अचीव करायचं आहे, म्हणजे आपल्याला ट्वाइस BD करायचं आहे, ह्याला कन्वर्ट करायचं आहे. तर पहा BC square is equal to AB square plus AC square, हा पायथागोरस थेरम यूज केला आपण या ट्रायंगल मध्ये. त्यानंतर BC ची व्हॅल्यू बघा काय आहे, हे पण हे दोन्ही सेम आहे, BC is equal to twice BD, BD जर डबल केला आपण तर आपल्याला काय मिळणार twice BD square. मग हे AB square plus AC square, BD square to the square 4 as it is, then BD square is BD square, then AB square plus AC square is equal to 4 times BD square. इक्वेशन नंबर 2 केला आपण. आता पुढच्या स्टेप आहे आपण डी ट्रायंगल ABC, AD is median by using Apollonius theorem. AB square plus AC square is equal to twice AD square plus twice BD square. आता AB square plus AC square ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे फ्रॉम 2 मध्ये AB 4 टाइम्स BD square, हे 4 टाइम्स BD square आपण ठेवून दिली परत केली. आता आपण हे सर्व आता AD आणि BD मध्ये कन्वर्ट झालेलं आहे. तर काय आपण हा twice BD ला इथे शिफ्ट केलं तर मायनस होणार 4 टाइम्स BD square minus 2 times BD square, that will be 2 times BD square. and आता हा जो आहे हा सेमच आहे, मिड पॉइंट आहे, त्यामुळे आपण याला काय लिहू शकतो आपण BD equal to DC आहे. हे 1 टाइम BD equal to DC, BD plus DC equal to twice BD. या प्रकारे हा थेरम जो आहे हा क्वेश्चन आहे हा प्रूव्ह झालेला आहे. तर अशाच प्रकारचे आपण अजूनही क्वेश्चन घेणार आहे, महत्त्वाचे क्वेश्चन घेणार आहे, जे की आपण आता म्हणजे रेग्युलर मध्ये काय करतो आपण की मागच्या 2 वर्षाखालचे 1 वर्षाखालचे असे आपण रेफर करतो. तर तरी हा क्वेश्चन जो आहे 2020 मधला क्वेश्चन आहे, म्हणजे थोडंसं अजूनही डीप मध्ये जाऊन आपण सर्च करून एखादा क्वेश्चन बाहेर काढू शकतो आणि तो क्वेश्चन घेऊ. असेच क्वेश्चन तुम्हाला अजूनही मिळतील. तर बेटा आपण या चॅनल सबस्क्राईब करा.
ओके, आवडला असेल तर लाईक करा. ओके, थँक्यू बेटा.